एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडतीये ती पुण्यामध्ये। राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांची घोषणा केल्यानंतर काल परवापर्यंत एकत्र लढू म्हणणारे आता पुण्यात महायुती नाही अशी स्पष्ट घोषणा करून चुकल्या। पुण्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढणार आहे, तर अजित पवार हे स्वबळावर लढणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण निवडणुकांच्या घोषणेनंतर पहिला फटाका वेगळं होण्याचा महायुतीत वाजलाय। नगर परिषद नगरपंचायतीमध्ये एकत्र लढलेली महायुती पुण्यात एकत्र नसेल हे या निमित्तानं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद 2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। आमचे सहकारी रोहन कदम पुण्यातून जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामधून सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते की पुण्यात अजित पवार स्वबळावरच लढणार आहेत। अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी तुल्यबळ आहे, म्हणून अशा प्रकारे वेगळं लढण्याचा निर्णय घेतला गेल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याच्या मागे काय काय घटना कारणीभूत आहेत 1 मिनिटात सांगा। खरं तर अगदी बरोबर आहे, कारण का गेल्या काही दिवसांपासून या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या आणि या चर्चेच्या नंतर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती वेगळी लढणार आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे सुनील अण्णा टिगरे, त्याच्या पद्धतीने हे सगळं पाहत आहे, कारण का आता असं सांगितलं जातंय, मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलंय की तुम्ही वेगवेगळे लढणार आहे। निश्चितपणे तुम्हाला मागच्या वेळेस आपली भेट झाली तेव्हा सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही पूर्ण 41 प्रभाग म्हणजे 165 नगरसेवकांचे आम्ही फॉर्म सुद्धा मागवले, तशा पद्धतीची चाचणी सुद्धा आम्ही करत आहोत आणि 100% आम्ही 165 जागा पूर्ण लढवणार। पण 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आता मार्ग मोकळा झालाय, कारण भाजप सांगितलंय की अजित पवार नाही, जर आमचे समविचारी पक्ष एकत्र येत असेल तर आम्हाला कुठलीही हरकत नाही। त्या ठिकाणी मागे मी सांगितले की साहेब आमचे आदरणीय आहेत। आज 2 एक विचाराचे शाहू फुले आंबेडकरांना पुरोगामी विचारांना मानणारा जर पक्ष आमच्याबरोबर येत असेल तर आम्ही 100% स्वागत करू। तशा प्रकारची काही रोहन, मी आपल्याला थोडंसं थांबवतोय, कारण एका पुढच्या मुद्द्यावर पण मला आपल्याशीच बोलायचं आहे। आपण पटकन त्या मुद्द्यावर परत येणार आहोत। रोहनच्या या एकूणच चर्चेच्या निमित्तानं आपल्याला एका आणखी गोष्टीला लक्षात घ्यायला हवं की महायुतीनं जो पुणे पॅटर्न समोर आणला आहे त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, आणि ते प्रश्न आहेत ते स्वाभाविकरित्या एकत्र लढणं आणि एकत्र न लढणं याच्या संदर्भातले आहेत। जी सूट पुण्यामध्ये अजित पवारांना दिली गेली आहे ती शिंदेंना का नाहीये हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। शिंदे हे ठाण्यात पूर्णपणे ताकदवान आहेत, भारतीय जनता पार्टी ताकदवान नाही, असं असताना ठाण्यामध्ये शिंदे स्वबळावर का लढू शकत नाहीत हाही प्रश्न उपस्थित राहतो। भारतीय जनता पार्टी बरोबर युती करण्याचा दबाव ठाण्यात का जन्माला आलेला आहे हा प्रश्न आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न हा वेगळ्या मुद्द्यावर आहे, तोही आपण आता पाहणार आहोत। पुढचा प्रश्न आता उपस्थित राहतोय तोही पुणे पॅटर्न मुळेच आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची सक्ती का केली जाते? कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा तुल्यबळ आहे, अशा वेळेला भारतीय जनता पार्टी रवींद्र चव्हाण यांना स्वबळावर कल्याण डोंबिवली का लढू देत नाहीये हाही प्रश्न उपस्थित राहतो। जो न्याय अजित पवारांना तो इतरांना का नाही महायुतीत हा प्रश्न उपस्थित आहे। मुंबईमध्ये भाजपाची ताकद ही आजच्या घडीला शिंदेपेक्षा जास्त आहे, असं असताना मुंबईमध्ये भाजपा युती का करणार आहे हाही प्रश्न आहे। जर समजा पुण्यात अजित पवार आणि भाजपा तुल्यबळ आहेत म्हणून ते आमने सामने येऊ शकत असतील, तर मग इतर ठिकाणी वेगळे नियम आहेत का?